वाटलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत, आई अर्जुन आणि सायलीला झोपायला पाठवत असते. अर्जुन आणि सायलीला मात्र काहीच कळत नसतं, पण अर्जुन तेथून गुड नाईट म्हणून ते दोघे निघून जातात. ते दोघे गेल्याच्या नंतर यांच्या प्लॅनला हॉलमध्ये सुरुवात होते. नागराज त्याच्या रूममध्ये असतो. त्यावेळी प्रिया तेथे येते. त्याच्यासोबत मैत्रीचा हात पुढे करायला आलेली असते. तर नागराज म्हणतो, एवढ्या लवकर शहाणी झालीस का तू? तर प्रिया म्हणते, तुम्ही पण हुशार असाल तर मी पुढे जे काही सांगणार आहे ते नीट ऐका, कारण त्यात तुमचा पण फायदा आहे. टेम्पोररी मैत्री करायला आले आहे मी. तर नागराज म्हणतो, ठीक आहे बोल, बघू तू तुझी अक्कल किती चालवलीस ते. तर प्रिया म्हणते, तुमच्या भावाने एक इन्स्पेक्टर शोधलाय आणि तो प्रतिमाला शोधूनच काढेल असं सांगितले. तर नागराज हसतो आणि म्हणतो, मेलेल्या प्रतिमाला कुठून आणणार आहे तो? तर प्रिया म्हणते, पण आपण मार्केटमध्ये गेला होता तेव्हा तर तुम्हीच बघितलं होतं ना प्रतिमाला. तर नागराज म्हणतो, मला वाटलं की ती बाई प्रतिमा असेल, पण नंतर आपल्याला महिपतने सांगितलं ना की त्याने प्रतिमाला जाळून मारून टाकलं. तर प्रिया म्हणते, मला हा प्रतिमाचा जप आता बंद करायचा आहे, त्याला फुल स्टॉप लावायचा आहे. आणि तो प्रतिमाला शोधत शोधतच जर ॲक्सिडेंटपर्यंत पोहोचला तर? म्हणजे तो ॲक्सिडेंट कुणी घडवून आणला होता? प्रतिमा कारमधून बाहेर आली, तिला जाळून मारलं. हे सगळं जर किल्लेदारला कळालं तर इतकी मोठी रिस्क आपण घेऊ शकतो का? तर नागराज म्हणतो, एवढी मोठी रिस्क तर नाही घेऊ शकत, पण तुझ्यासोबत टेम्पररी मैत्री करण्याची रिस्क नक्कीच घेऊ शकतो. पण काहीही झालं तरी मला हे प्रतिमा प्रकरण आता संपवायचंच आहे. इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये येतो. त्यावेळी अर्जुन आणि सायलीला दोघांनाही एकमेकांना काहीतरी बोलायचं असतं, पण कसं बोलावं हे त्यांना कळत नसतं. थोड्या वेळानंतर ते दोघे एकदाच बोलतात. काहीतरी विचित्र वाटलं? म्हणजे तुम्हालाही वाटलं? त्यानंतर अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला काय विचारावं वाटलं ते आधी विचारा. तर सायली म्हणते, आपण घरी आलो तेव्हा घरच्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं. आपल्याला बघून सगळेजण गप्प झाले. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मला पण तसंच वाटलं. म्हणजे ते आपल्याबद्दलच बोलत असतील आणि म्हणूनच ते त्यानंतर काहीतरी रिझन काढून पळून गेले. पण ते आपल्याबद्दल काय बोलत असतील? तर सायली म्हणते, सर, त्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काही संशय आला असेल. तर अर्जुन म्हणतो, त्या दिवशी ती तन्वी येऊन काहीतरी बोलून गेली, त्या सगळ्याचा इम्पॅक्ट असेल हा. त्या दिवशी तुम्ही सावरून घेतलं. तर सायली म्हणते, पण हे जर असं झालं असेल तर कसं सावरणार आहोत आम्ही पण. तर अर्जुन म्हणतो, काहीच कळत नाही मला सुद्धा. तर अर्जुन म्हणतो, आपल्यासमोर ना एकामागे एक टेन्शनच येत आहेत आणि हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे होतं आहे. आपण जर खरं लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. आणि अर्जुन लगेच म्हणतो, आय मीन आपल्याला म्हणजे अशी लपवाछपवी करावी लागली नसती ना. म्हणजे आधीपासूनच असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही करायला नको होतं. सायली म्हणते, आता बोलून काय उपयोग आहे, आधी विचार करायला हवा होता. तर अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, म्हणजे सर, आत्ता ना आपण घरच्यांना कमीत कमी त्रास द्यायला हवा आणि ते ज्या अर्थी आपल्याला बघून गप्प बसले त्यांना काहीतरी संशय आलाच असेल. आता त्या बाबतीत आपण काय करणार आहोत? इकडे नागराज प्रियाला सांगत असतो, पण हे प्रतिमा प्रकरण संपवणं इतकं सोपं नाही आहे. गेली 20 वर्ष मी त्याला सांगतोय की तुझी बायको मेली आहे, आता विसर तिला, पण कुठं ऐकतोय तो. तर प्रिया म्हणते, म्हणूनच आता अशी चावी फिरवावी लागेल ना की हे कुलूप कायमचं बंद होईल. तर नागराज म्हणतो, ते आहेच गं, पण ते शक्य आहे का? तुझ्याकडे काही आयडिया आहे का? का फक्त हवेत वार करतेस? तर प्रिया म्हणते, प्रिया हवेत वार कधीच करत नाही. काय करायचंय, कसं करायचंय हे सगळं माझं आधीच ठरलंय. ऐका, आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या माणसाला पैसे देऊन प्रतिमासारखीच बेवारस डेड बॉडी शोधू आणि तिचा चेहरा इतका खराब करू की ते कोणालाही कळणार नाही. पण त्या डेड बॉडीवर अशी एखादी खून सोडू की किल्लेदारला लगेच कळेल. तर नागराज म्हणतो की ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे. तर नागराज म्हणतो, ब्रिलियंट, ही आयडिया इतक्या वर्षात मला कशी नाही सुचली? तर प्रिया म्हणते, कारण मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे. तर नागराज म्हणतो, आपण लगेच कामाला लागू. अशी डेड बॉडी कुठे भेटते ते बघू आणि अशी डेड बॉडी एकदा का दादाच्या समोर आली की तो मान्य करेल की त्याची बायको मेली. तर प्रिया म्हणते, तिचा शोध कायमचा बंद करेल. पण हे सगळं घडेपर्यंत आपल्यात वाद नको. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, कोणतीही ॲक्शन घेण्याच्या आधी आपल्याला हे कळायला हवं की ते आपल्याबद्दल काय बोलत होते.
तर सायली म्हणते पण पण ते कसं कळणार आहे आपल्याला सर? तर अर्जुन म्हणतो आपण असं दाखवू त्यांना की आपल्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि आपल्यातला रोमॅन्स सगळ्यांना दाखवायला सुरुवात करू आपण परत. तर सायली तिची बॅग बाहेर काढते. तर अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली तुम्हाला, तुम्ही बॅग अशी? तर सायली म्हणते तुम्हाला बायको बायको म्हणून माझा सगळ्यांसमोर देखावा करायचा आहे का? मिरवायचं आहे का तुम्हाला? माझ्यासाठी भेटवस्तू आणायच्यात आणि त्याचासुद्धा देखावाच करायचा आहे. माझ्यासाठी गजरे आणायचे त्याचासुद्धा देखावाच करायचा आहे. मी ना शेवटचे 2 दिवस इथे राहणार आहे आणि त्यानंतर मी कुसुमताईकडे निघून जाणार आहे, सांगून ठेवते. तर अर्जुन म्हणतो तुम्ही जर असं निघून गेलात तर मी काय सांगणार आहे माझ्या घरच्यांना? तर सायली म्हणते काय सांगायचं ते मी बघेन. पण 2 दिवसांनंतर मी कुसुमताईकडे राहायला जाणार आहे हे नक्की आहे. हे ऐकून अर्जुनला खूप त्रास होत असतो. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो मिसेस सायली असं तुम्ही घर सोडून जाऊ नका, मी घरच्यांना काय सांगू, जरा तरी विचार करा. तर सायली म्हणते मी विचार करूनच निर्णय घेतला आहे. मी सगळ्यांची आणखी खोटं नाही बोलू शकत. तर अर्जुन म्हणतो मिसेस सायली प्लीज ऐका माझं. तर सायली म्हणते तुम्ही मला अडवू नका. सायली पुढे अर्जुन मागे असं करत ते हॉलमध्ये येतात. त्यावेळी तेथे सगळे असतात. तर कल्पना म्हणते सायली तू कुठे चालली आहेस का असं बॅग घेऊन? तर डॅड म्हणतात काही प्रॉब्लेम झाला आहे का, तू बाहेरगावी जात आहेस का? तर अर्जुन म्हणतो नाही डॅड काही प्रॉब्लेम नाही झाला. तर सायली हात जोडून म्हणते मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे. मी या घरात आल्यापासून तुम्ही मला खूप प्रेम दिलं, पण मी या कुटुंब काय असतं हे दाखवून दिलं, पण तुम्ही सगळ्यांनी मला आपलं मानावं या योग्य मी नाही आहे. माझी जागा जिथे आहे तिथेच मला परत जायला हवं आणि म्हणूनच मी जाते आहे. तुम्ही सगळे तुमची काळजी घ्या आणि जमलं तर माझी आठवण अजिबात काढू नका. तर कल्पना तिला थांबवते आणि म्हणते तुझा हा काय वेडेपणा आहे, तुमच्या दोघांचं काही भांडण झालं आहे का? तसं असेल तर मला सांग, मी त्याचे चांगले कान पिळेल, पण तू हे असं काहीही करणार नाही आहेस. तर डॅड म्हणतात अर्जुन अरे हा काय प्रकार आहे? अश्विन म्हणतो तू का चिडचिड करतोस बहिणींवर, तुझ्या कोणत्या केसचं फ्रस्ट्रेशन काढतोस त्यांच्यावर? तर सायली म्हणते नाही अश्विन भाऊजी त्यांच्या एकट्याची चूक नाही आहे, माझी पण आहे. तर अस्मिता म्हणते मला तर वाटतंय तुझ्या वरचं अर्जुनचं प्रेमना आटलेलं असणार आहे, तुला सहन करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तर अर्जुन तिच्यावरच ओरडतो आणि तिला गप्प बसवतो. तर डॅड म्हणतात मग तू सांग ना. तर पूर्णाजी म्हणते कारण उघडच आहे प्रताप, ही फक्त स्वतःचा विचार करणारी मुलगी आहे, जरा कुठे खटकलं की निघाली घर सोडून. कल्पना बघतीयस ना तुझी आदर्श सून. तर अस्मिता म्हणते जातीये तर जाऊ द्या ना, सुंटी वाचून खोकला जाईल. अर्जुन सायलीला म्हणतो सायली प्लीज माझं ऐक, तुझं डिसिजन बदल. तर सायली म्हणते आता माझा निर्णय नाही बदलणार आणि आता या घराशी माझा कुठलाही संबंध नाही. तर पूर्णाजी सायलीला म्हणतात तू खरंच परत येणार नाहीस ना, नाहीतर थोड्या दिवसांनी परत येशील माझ्या अर्जुनची बायको म्हणून. तर सायली म्हणते नाही पूर्णाजी आता ते शक्य नाही, कारण मुळात हे लग्नच खोटं आहे. ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. तर सायली म्हणते तुम्हाला जे कळलं होतं तेच बरोबर होतं, आम्ही फक्त लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. गेली वर्षभर आम्ही तुम्हाला खोटं बोलतोय, तुम्हाला फसवतोय. आमच्यात काडीचंही प्रेम नाही आहे ते फक्त प्रेमाचं नाटक. तर कल्पना म्हणते म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलंत? हे शक्य नाही असं म्हणतच कल्पनाला चक्कर येते. पूर्णाजी अर्जुनला म्हणतात थांब अर्जुन, हात लावू नकोस तिला, तुमची लायकीसुद्धा नाही आहे आमच्या कुटुंबाचा भाग व्हायची. मला लाज नाही वाटली आमच्या भावनांशी खेळताना? तर अस्मिता म्हणते मला माहिती होतं हा एक मोठा फ्रॉड आहे. प्रताप म्हणतो अर्जुन माझी तुमच्याकडनं ही अशी अपेक्षा नव्हती, बघतोयस ना तुझ्या आईची अवस्था काय झाली आहे. तर सायली म्हणते बाबा तुम्ही आईंची काळजी घ्या, आता मी त्यांच्यासाठी सुद्धा थांबू नाही शकणार. तर सायली तिथून जाते तर अर्जुन तिला आवाज देऊन थांबवत असतो आणि त्याच वेळी तो झोपेतून सायली असं मोठ्याने ओरडून जागा होतो. त्याचा आवाज ऐकून तेथे कल्पना आणि विमल येतात. कल्पना त्याला विचारते काय झालं बाळा, सायलीच्या नावाने तू असं कसं ओरडत होतास, एवढं कसलं स्वप्न बघितलंस? तर अर्जुन म्हणतो नाही कुठे काय. कल्पना म्हणते मला कळले त्याने काय स्वप्न बघितले ते. सायली गेली असेल 5 मिनिटांसाठी इकडे तिकडे, लागले महाशय घाबरायला आणि ओरडायला लागले आपल्या बायकोला. कल्पना म्हणते काय रे अर्जुन कसं होणार आहे तुझं? तर विमल म्हणते पण वहिनी आपण ज्यांच्यावर जास्त प्रेम करतो त्यांच्या बाबतीतच अशी स्वप्न पडतात ना. तर कल्पना म्हणते खरं आहे तुझं, जो माणूस आपल्याला सतत जवळ पाहिजे असतो ना त्याच्यात जाण्याची आपल्याला जास्त भीती असते. पण अर्जुन तुम्ही दोघं तर कायम सोबत असणार आहात, तुला तरी पण अशी स्वप्न का रे पडतात? त्यावेळी तेथे सायली येते आणि विचारते काय झालं आई?
तर कल्पना म्हणते, सायली तुझे तर मी चांगलेच कान उपटणार आहे. तू अख्खे 37 सेकंद रूमच्या बाहेर गेलीस आणि बघितलंस ना तुझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली. ते काही नाही, माझा मुलगा झोपलेला असू दे किंवा जागा असू दे, तू 24 तास त्याच्यासमोर राहायला हवंस, कळलं ना, नाहीतर माझा मार खाशील. अर्जुन, तुझ्या बायकोला मी चांगलाच दम दिलाय, तेव्हा तू आता निवांत राहा. असं भलत्या वेळेला झोपत नकोस जाऊ, नाहीतर अशी स्वप्न पडतात. तेथून विमल आणि कल्पना निघून जातात. त्यावेळी सायली मनात विचार करते, आई तुम्ही म्हणालात की मी 24 तास यांच्यासोबत राहायचं आहे, पण ते अशक्य आहे, कारण मी आता 42 तासांनी हे घर सोडून जाणार आहे. अर्जुन मनात विचार करतो, मी आत्ता बघितलेलं स्वप्न 42 तासांनी खरं झालं तर? नाही नाही, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार मिसेस सायली. इकडे प्रिया नागराजला म्हणत असते, आज किल्लेदार डबल त्या प्रतिमाला शोधायला गेलाय, तोपर्यंत आपण त्याच्या रूममध्ये जाऊन अशी एखादी वस्तू घेऊन येऊ ना जी आपल्याला डेड बॉडीवर ठेवता येईल. तर नागराज म्हणतो, थांब जरा, आधी सुमनला कटवू इथून. तो लगेच तिला आवाज देतो आणि घरात जी भाजी नाही ती बनवायला सांगून तिला मार्केटमधून आणायला सांगतो. इकडे कल्पना सायलीला म्हणते, काम करशील का बाळा, गच्चीवरती पापड वाळत ठेवलेत, ते जरा बघून येशील का. तर सायली म्हणते, भाजीला फोडणी देऊन जाते. तर विमल म्हणते, मी आहे ना भाजीला फोडणी द्यायला, तुम्ही पापड बघा. तर सायली बर म्हणून तेथून निघून जाते. त्यानंतर कल्पना सगळ्यांना त्यांचे कामं सांगत असते. इकडे नागराज आणि प्रिया किल्लेदारच्या रूममध्ये येऊन अशी वस्तू शोधत असतात जी त्यांना डेड बॉडीवर ठेवता येईल. प्रिया कसंही शोधत असते, पसारा करत असते. त्यावेळी नागराज तिला म्हणतो, हा सगळा पसारा करू नको, नाहीतर दादाला कळेल, कारण दादाला त्या प्रतिमाची आठवण आल्यानंतर तो यातील एक एक वस्तू काढून बघत बसतो. तर प्रिया म्हणते, मग आपण यातील एखादी वस्तू नाही घेऊ शकत, कारण तसं केलं तर किल्लेदारला लगेच कळेल ती यातलीच वस्तू आहे म्हणून. तर नागराज म्हणतो, मग ही डेड बॉडी प्रतिमाचीच आहे, ते आपण दादाला पटवणार कसं. प्रताप चैतन्याला फोन करतो आणि ते त्याला सांगतात की उद्या अर्जुन आणि सायलीची ॲनिव्हर्सरी आहे, तर आम्ही सरप्राईज ठेवलं आहे, तू ये. त्यानंतर कल्पना म्हणते, चैतन्याला आमंत्रण देऊन झालंय, आता केकची तयारी करू. तर प्रताप म्हणतो, अर्जुन आणि सायली घरात आहेत, मग तुम्ही केक कसा बनवणार आणि आम्ही तरी डेकोरेशन कसं करणार. तर कल्पना म्हणते, अहो असं काय करताय, अर्जुन त्याच्या ऑफिसला जाईल ना तेव्हा मी त्याला डबा देणारच नाही, मग त्यानंतर सायली त्याचा डबा घेऊन त्याच्या ऑफिसला जाईल. अर्जुन म्हणतो, ब्रिलियंट आयडिया, म्हणजे तुमच्या दोघींना निवांत केकसुद्धा करता येईल आणि आम्ही डेकोरेशन करू. तेवढ्यात सायली तेथे येते, म्हणून ते टॉपिक चेंज करतात. अर्जुन त्याच्या रूममध्ये स्वतःशीच म्हणत असतो, मिसेस सायली जर खरंच घर सोडून गेल्या तर मी काय करू. मला त्यांना कन्व्हिन्स करावंच लागेल, मी नाही जाऊ देणार त्यांना. इकडे नागराज आणि प्रिया एक प्रतिमाचं गाठोडं घेतात. ते किल्लेदारने खूप वर्षांपूर्वी स्टोअर रूममध्ये ठेवलेलं असतं. तर प्रिया म्हणते, म्हणजे आपण याच्यातली एखादी वस्तू घेतली तर ते किल्लेदारला कळणार नाही, मग ती आपण त्या डेड बॉडीवर ठेवून टाकू. घरी आलेली असते त्यावेळी ते दोघे गाठोडं सोडत असतात. त्यांना विचारते, काय करताय तुम्ही दोघं. इकडे अर्जुन खाली येतो. तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो की मी आज ऑफिसला येणार नाही, आपण सगळ्या मीटिंग्स ऑनलाईन करू. अर्जुन सायलीला म्हणतो, माझा डबा बनवू नकोस, आज मी घरीच आहे. त्यावेळी बाकीचे सगळेजण अर्जुनला वेगवेगळी कारणं देऊन ऑफिसला जाण्यासाठी कन्व्हिन्स करत असतात. इकडे सुमन त्या दोघांना म्हणते, हे प्रतिमा वहिनींच्या वस्तूंचं गाठोडं आहे, भाऊजी पण याला कधी बाहेर नाही काढत, मग तुम्ही दोघांनी का काढल्या. नागराज म्हणतो, आज सकाळपासून तन्वी खूप अस्वस्थ होती, सारखं म्हणत होती मला माझ्या आईच्या वस्तू दाखवा, सारखं डोळ्यातून पाणी काढत होती, मग माझ्याच्यानं तरी कसं बघवणार, म्हणून मी हे घेऊन आलो. तर सुमन म्हणते, हो पण भाऊजींना जर कळालं तर त्यांना खूप वाईट वाटेल. तर प्रिया नाटकं करतच म्हणते, सुमन काकी मला हे एकदा बघू दे ना गं, मी नंतर परत तिथेच ठेवेन, एकदा तरी मला माझ्या आईच्या सगळ्या वस्तू डोळे भरून बघायच्यात. सुमन म्हणते, बघ आता याला मी नाही तरी कसं म्हणणार. तर प्रिया म्हणते की हे फक्त बाबांना सांगू नकोस. तर नागराज म्हणतो, तू मोठ्या मार्केटमधून एवढ्या लवकर वापस कसं काय आलीस. तर सुमन म्हणते, मी पिशवी तर घेऊन गेले, परंतु मी पैसे घरीच विसरून गेले, म्हणून मी रिक्षा तसाच वापस वळवला, वेंधळी आहे ना मी. तर नागराज म्हणतो, तू वेंधळी आहेस हे माझ्या लक्षातच नाही आलं कधी. नागराज सुमनला पैसे देतो आणि तिला तेथून घालवतो. प्रिया त्या गाठोड्यातून एक लॉकेट बाहेर काढते आणि म्हणते, हे लॉकेट आपण डेड बॉडीवर ठेवू, म्हणजे किल्लेदारला विश्वास बसेल की ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे. इकडे साक्षी झोपलेली असते. त्यावेळी ती पाहते तर चैतन्य तेथे नाही. त्यावेळी ती स्वतःशीच म्हणते, एवढ्या रात्री चैतन्य कुठे गेला असेल. चैतन्य गाडीवर जात असतो. त्यावेळी साक्षी पाहते आणि म्हणते, चैतन्य एवढ्या रात्री कुठे गेला असेल. अर्जुनच्या घरी मात्र सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. कल्पना म्हणते, अर्जुन सायली तुम्ही काहीच का बोलत नाहीत, असं काही बिनसलंय का. तर सायली म्हणते, नाही आई असं काहीच नाही.
तर अर्जुन विचारतो, पूर्णा आजी आणि अस्मिताई दिसत नाहीत, जेवायला पण आल्या नाहीत त्या. तर कल्पना म्हणते, पूर्णा आई आज मंदिरात गेल्या होत्या ना, त्या दमल्या, त्यामुळे त्यांनी जेवण रूममध्येच केलं. तर अश्विन म्हणतो, आणि बरं झालं ना, त्यानिमित्ताने अस्मिताईसुद्धा लवकर जेवली. तर अर्जुन सगळ्यांना म्हणतो, एनिवेज आज माझा जागण्याचा मूड आहे. विमल, तू सगळ्यांसाठी कॉफी बनव मस्त. आज रात्रभर बसून आपण गप्पा मारू. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, सगळ्यांनी अर्जुन आणि सायलीला ॲनिव्हर्सरी सरप्राईज दिलेलं असतं. ते केक कापणार, तेवढ्यातच अर्जुन त्यांना म्हणतो, काहीतरी विश मागा. तर सायली मनात विश मागते, काही ही माणसं आणि माझं पहिलं प्रेम विसरण्याची ताकद माझ्यात यावी, हीच माझी इच्छा आहे. आणि अर्जुन मनात विश मागतो, काहीही करून मिसेस सायली माझ्या आयुष्यातून जाऊ नये, हीच माझी इच्छा आहे. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.